वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो आजचं जे कलेक्शन आहे ते आहे स्पेशल कबर्डचं स्टोरेज कलेक्शन. भरपूरदा असं होतं की खूपदा आपला कपाट मिस होतो, तेवढं वेळ मिळत नाही आपल्याला प्रत्येक वेळेला ॲडजस्ट करायला किंवा डिकलटर वगैरे करायला. सो काही असे जे स्टोरेज असतात किंवा ऑर्गनायझर्स असतात अशा गोष्टीमध्ये किंवा अशा वेळेला खूप जास्त युजफुल असतात. सो ते कसे यूज करायचे, कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान आहे, प्रत्येक वस्तू छान उपयोगाची आहे आणि स्पेशली त्यांच्यासाठी जे ज्यांना साड्यांचं कलेक्शन ठेवायला स्वतःजवळ ऑर्गनायझर ऑर्डर करून घेतले होते. या पद्धतीचे ऑर्गनायझर रिशू झालेले आहेत, स्क्वेअरमध्ये आहेत. कुठलेही इन केस कपाडामध्ये भरपूर आपल्या छोट्या छोट्या गोष्टी, मेकअपचं सामान असतो, काही इयरिंग्स असतात, काही क्लचर्स असतात. सो असे भरपूर नाही म्हटलं तरी भरपूर अशा डेली यूजमधल्या ज्या गोष्टी असतात ज्या कंटिन्यू आपल्या बाहेर असतात आणि काही वेळानंतर त्या पसरल्या जातात. छान वाटतं. ओव्हरऑल क्वालिटी छान आहे, ओके आहे आणि छान. मी तर स्पेशली हा रुमालसाठी यूज करणार आहे. खूप छान वाटतं, बघताना फ्रेश वाटतं आणि खरंच कुठल्याही गोष्टीसाठी आपण याला यूज करू शकतो. स्पेशली बेडरूममध्ये जर कुठल्या वस्तू ठेवायच्या असेल किंवा अशा भरपूरशा गोष्टी असतात ज्या आपण डेली यूजला यूज करतो. सो हे होतं आपलं पहिलं स्टोरेजचं बॉक्स. या पद्धतीचं मोठं बॉक्स मला रिसीव झाला आहे. सेट ऑफ 2चा हा बॉक्स रिसीव झालेला आहे. पूर्ण ग्रे कलरमध्ये आहे आणि कॉफी कलरमध्ये याला हँडल्स दिलेले आहेत. या पद्धतीचे एक बेस दिलेला आहे जो इझिली आपण यामध्ये या पद्धतीने याला पुट करून याचं जे बेस आहे ते व्यवस्थित सेट करू शकतो. तर यूज म्हणजे स्पेशल आहे. कुठलीही साडी आपण यामध्ये स्टोअर करू शकतो किंवा आपण यामध्ये स्टोअर करू, शर्ट स्टोअर करू शकतो. यामध्ये पुन्हा 2 ते 3 प्रकारचे येतात. बाहेरच्या साईडने पूर्ण ट्रान्सपरंट असतं जेणेकरून आतमधलं एक्झॅक्ट दिसतं की कुठल्या लेवलवर कुठल्याची जी लेंथ आहे बऱ्यापैकी दिलेली आहे. छान आहे, स्टेबल आहे. तसं पण हे आपण काही कंटिन्यू असं वॉश करत नाही, त्यामुळे काहीच होणार नाही. याला आरामात तुम्ही 1.5-2-3 वर्ष याला यूज करू शकता. साडीसाठी स्पेशली मी ऑर्डर करून घेतलं होतं, कारण भरपूरदा होते इव्हन आपण सिंगल जे पॉलिथिनचे पॅकेट्स येतात त्यामध्ये ठेवलं ते लिटरली घसरायला लागतं जर एका रेट ठेवलं तर. किंवा काही असे जे साडी असतात ना ते अजिबात एका रेट बसत नाही. जसं लाईक जॉर्जेटची साडी झाली, कंटिन्युशनमध्ये जर जॉर्जेटच्या साडी असल्या तर ते बसत नाही. सो अशा वेळेला अशामध्ये आपण ठेवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे असंच काही बॅगसाठी मी स्टोरेज ऑर्डर केलं. ॲक्च्युली भरपूर वर्षापासून एक असं माइंडमध्ये होतं. खूपदा आपले बॅग्स पण इकडे तिकडे सगळीकडे पसरलेले असतात कबर्डमध्ये किंवा अरेंज नसतात, वेळेवर बॅग्स दिसत नाही. सो अशासाठी छान असं एक पॉकेट तयार केलेलं आहे, ऑर्गनायझर तयार केला आहे जो इझिली आपण बॅग्स एका ठिकाणी स्टोअर करून इझिली आपण कबर्डमध्ये हँग करू शकतो. तसे पण आपल्याकडे हँगर्स असतात, पण यामध्ये ऑलरेडी हँगर दिलेला आहे. ऑलरेडी याच्यामध्ये हँगर टाकून आलेला आहे. मला छान आहे, ओव्हरऑल क्वालिटी खूप छान आहे. यामध्ये पॅकेट्स दिलेले आहेत. मी स्वतः याला यूज करून बघितलं आहे. खरंच म्हणजे बघताना असं वाटतं की हेवी बॅगचं वेट पकडणार नाही, बट एकदा यामध्ये तुम्ही बॅग पुट केलं ना खूप छान स्टेबल असतं. तर मोठ्या पण बॅग यामध्ये व्यवस्थित राहू शकतात. मी मोठी बॅगसुद्धा यामध्ये टाकून बघितली आहे माझी. सो इझिली आपण यामध्ये पुट करू शकतो. या ऑलरेडी खूप मोठे मोठे बॉक्सेस दिलेले आहेत, पार्टिशन दिलेले आहे. एका सिंगल याच्यामध्ये 2 छोट्या बॅगसुद्धा आपण यामध्ये अरेंज करू शकतो. वन साईडला 3 भाग दिलेले आहेत, म्हणजे 3 ऑर्गनायझर दिलेले आहेत. 3 मोठ्या बॅग आपण त्याच्या बॅक साईडला सुद्धा 3 ऑर्गनायझर दिले. सो टोटल असे 6 ते 10 बॅग्स नियर अबाउट आपण यामध्ये स्टोअर करू शकतो. क्वालिटी खूप छान आहे, अगदी व्यवस्थित आली आहे आणि खरंच युजफुल प्रॉडक्ट आहे. जास्त बॅगचं कलेक्शन ठेवायला आवडतं त्यांनी नक्की यामध्ये इन्व्हेस्ट करावं. त्यानंतर नेक्स्ट आहे, तुम्ही बघितलं असेल आधीचे जे लोक आहेत काही असे ज्या साड्या असतात ज्या आपण कुठल्याही याच्यामध्ये नाही ठेवू शकत किंवा त्यांची जास्त केअर करावी लागते. आणि तुम्ही कधी बघितलं असेल तुमच्या आजींना वगैरे की आधी ते असं एक स्पेसिफिक कॉटनच्या कापडमध्ये साडीला गुंडाळून ठेवायचे. सो तसेच काही मी साडी ऑर्गनायझर ऑर्डर करून घेतले आहेत. काही जे असतात आपण फोल्ड करून ठेवतो साडी, आणि काही जे असतात स्पेशली आपण असे लटकून ठेवतो त्याला कुठलीच फोल्ड पडू नये म्हणून. सो त्याच्यासाठी पण छान असं स्ट्रेट साडी फोल्डिंग राहील अशा पद्धतीचे. किंवा जर खूप साड्या आपण लटकवून ठेवतो आणि त्या लटकवल्या असतात आणि काही दिवसानंतर त्यावर धूळ बसतो. सो अशा वेळेला अशा पद्धतीचे छान कॉटन्स आहे, पूर्ण कॉटनमध्ये कापड आहे. या ठिकाणावरून नेट लावलेली जेणेकरून बाहेरून आपल्याला बघते कुठली साडी एक्झॅक्ट आपण यामध्ये ठेवलेली आहे. या ठिकाणावरून इझिली आपल्याला हँगर आपल्या इथले लावता येतात. त्याला चेन दिलेली आहे जेणेकरून पूर्ण पॉकेट ओपन करून आपल्याला इथे हँगर घालता येतं आणि साडीसुद्धा खूप इझिली यामध्ये पुट करता येतं. प्लस पॉईंटमध्ये या ठिकाणून नेट असल्यामुळे इझिली आपण बाहेरच्या साईडने बघू शकतो. त्या साईडहून आपण इझिली याला बघू शकतो की कुठली साडी आपण आतमध्ये ठेवलेली आहे.
दुसरी गोष्ट मला असं वाटतं की यामध्ये ठेवल्यानंतर ती साडीचं कुठेच फोल्डिंग पडणार नाही, नाहीतर खूपशा अशा साड्या असतात की ज्या घसरतात लिटरली हँगर्सवरून. सो तो प्रॉब्लेम यामध्ये येणार नाही. कुणाला हँगिंग करायला आवडत नाही साड्या, सो त्यांच्यासाठी स्क्वेअरमध्ये पण मला काही प्रॉडक्ट रिसीव झालेले आहे. सो हे आहे कॉटनमधलं, पूर्ण प्युअर कॉटनमधलं साडी पॅकेट्स. खूप छान आहे, मला पर्सनली खूप आवडलं. माझ्याकडे जनरली साड्या फोल्ड केलेल्याच असतात आणि ते आहेत पॉलिथिनमध्ये, जे प्लास्टिकचे बॅग्स आहेत, जेणेकरून आतमध्ये कुठलं प्रॉडक्ट, कुठली साडी आपण ठेवता इझिली बघू शकतो. आणि या ठिकाणी झीप दिलेली आहे, अशा पद्धतीची झीप दिलेली आहे या ठिकाणी. सो छान आहे. यामध्ये मला सेट ऑफ 8 की 10 रिसीव झालेले आहे. 5चा सेट मला रिसीव झालेला आहे. छान आहे, ओव्हरऑल क्वालिटी खूप छान आहे, अगदी व्यवस्थित आहे. हायली रिकमेंड करेन मी हा पॅकेट. नक्की जाऊन एकदा चेकआउट करून बघा, क्वालिटी छान आहे. कुठलीही साडी आपण यामध्ये इझिली स्टोअर करतो, स्पेशली त्या साड्या ज्या हँगरला राहत नाही आणि हँगरला लावलं की घसरतात. सो अशा वेळेला या पद्धतीचे पॅकेट आपण यूज करू शकतो. कलेक्शनमधलं लास्ट आहे ह्या पद्धतीचं. मी एक लॉन्ड्री बॅग्स ऑर्डर करून घेतले होते. यामध्ये मला सेट ऑफ 2चा ऑर्डर झालेला आहे. 2 बॉक्स ऑर्डर झालेले आहेत लॉन्ड्रीचे. बऱ्यापैकी मोठा आहे. ॲक्च्युली मी खूप दिवसापासून शोधत होते पण मला नाही मिळालं. शेवटी मी प्लास्टिकचं घेऊन आली होती. छान आहे, कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित दिलेलं आहे. हे आहे याचं फ्रंट साईड. बऱ्यापैकी मोठं बॉक्स दिलेलं आहे. नियर अबाउट एवढी याची लेंथमध्ये हँगर्स दिलेले आहेत होल्ड करण्यासाठी. आणि हे आहे याचं वरचं फ्लिप आणि या ठिकाणी टक करण्यासाठी स्टिक दिलेली आहे. सो बऱ्यापैकी मोठी बॅग आहे. इझिली आपण डेली कुठलेही प्रेस करायचे कपडे, आयरन करायचे कपडे किंवा डेली वॉश करायचे कपडे असतात किंवा काही बेडशीट्स आपण वॉश करण्यासाठी जे जमा करतो, सो इझिली आपण यामध्ये स्टोअर करू शकतो. त्याचबरोबर या पद्धतीचे स्क्वेअर बोर्ड दिलेला आहे जो यामध्ये याच्या बेसला सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचं प्रॉपर जे शेप आहे, आता बघू शकता याचा शेप प्रॉपर बसलेला आहे छान स्क्वेअरमध्ये. नाहीतर जर हा रिमूव्ह केला आपण तर याला फोल्डिंग्स पडतात. सो त्यासाठी मधातलं जर पुट केलं बेसचं तर छान एक स्क्वेअर तयार होतं आणि त्याला एक स्पेसिफिक शेप असते आणि छान असं एक बॉक्स तयार झालं. खूप छान आहे ओव्हरऑल क्वालिटी वाईज आणि खूप छान आहे. फक्त माझं एक सजेशन आहे, असे जे बॉक्सेस असतात यामध्ये कुठेही पाणी लागू द्यायचं नाही किंवा याला आपण पाण्याने वॉश करू शकतो. अशा पद्धतीचा बॉक्स यूज केलेला आहे छोट्या साईजमध्ये. लहान मुलांचे खेळणे स्टोरेज करण्यासाठी नियर अबाउट 4 ते 5 वर्ष मी त्याला यूज केलं. आता मी त्याला थ्रो आउट केलेलं आहे. ते पण ओलं झालं पाण्यामुळे, खूप पाणी लागलं होतं त्याला सगळं शिफ्टिंगमध्ये, त्यामुळे मी त्याला थ्रो आउट केलं नाही. तर आतापर्यंत त्याला काहीच झालेलं नव्हतं. सो जर याला कुठलंही पाणी लावलं नाही, तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये नाही ठेवलं तर खूप इझिली तुम्ही वर्षानुवर्ष याला चालवू शकता. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. या सगळ्या कलेक्शनमधलं तुमच्यासाठी कुठला युजफुल प्रॉडक्ट आहे ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या सगळ्यांची प्राईससुद्धा तुम्हाला त्या लिंकवरूनच बघायला मिळेल. सो थँक्यू सो मच. भेटू आपण अशाच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.